राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1 चा सिलेबस जर आपण पाहिला, तर या सिलेबसमध्ये सुरुवातीचे 6 मुद्दे इतिहास या घटकाशी संबंधित आहे. मात्र हे 6 मुद्दे आपण पाहिल्यानंतर आपल्याला नेमकं कळत नाही, की यामध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते सांगण्यासाठीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा आपण 4 डिसेंबरला परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम, टिळक रोड, पुणे इथे या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामध्ये GS1 मध्ये इतिहास हा जो घटक आहे, तर या घटकामध्ये जे आयोगानं 6 मुद्दे दिलेले आहेत, त्या 6 मुद्द्यांचं म्हणजेच त्या अभ्यासक्रमाचं डिकोडिंग सेशन या ठिकाणी घेणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, त्याची सगळी माहिती तुम्हाला या 2 दिवसीय मोफत कार्यशाळेमध्ये मी उपलब्ध करून देणार आहे. ही 2 दिवसाची कार्यशाळा संपल्यानंतर आपण इतिहास GS1च्या नव्या ऑफलाईन बॅचला देखील या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, ज्या कोण विद्यार्थ्यांना राज्यसेवेच्या माध्यमातून क्लास 1 अधिकारी पोस्ट मिळवायची आहे, त्या विद्यार्थ्यांना इतिहास GS1 अभ्यासावाच लागणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांना जर बॅच जॉइन करायची असेल आणि त्याचबरोबर त्यांना आपला इतिहास GS1चा अभ्यासक्रम जर समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी 4 डिसेंबरला परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम या ठिकाणी होणाऱ्या आपल्या या कार्यशाळेला जरूर या ठिकाणी उपस्थिती दाखवा. 4